नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। उपवासाच्या सिरीजमध्ये आज आपण चिरून मिरच्याची साबुदाणा खिचडी करणार आहोत। चिरून मिरच्याच्या खिचडीसाठी लागणारे साहित्य आहे। इथे हा साबुदाणा मी 8 तास भिजवून घेतलेला आहे। शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि बटाटा उकडून असे तुकडे करून घेतलेले आहेत। 6 ते 7 अशा बारीक चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत। लिंबू आणि साखर कढई तापलेली आहे। आता तेल घालते कढईत। तेल तापलं की आता मिरच्या घालू। मिरच्या चांगल्या परतून द्यायच्या। म्हणजे मिरच्या चांगल्या परतल्या की मिरच्याची चव तिखटपणा त्या खिचडीत उतरतो। खिचडी करताना साबुदाणाच भिजवायचं जमलं पाहिजे। साबुदाणा जर कमी भिजला गेला तर खिचडी अशी वातड होते आणि खूप जास्त पाणी आपण झालं तर खिचडी अशी गोळा होते। परततानाच तिचा गोळा तयार होतो। साबुदाण्यात पाण्याचं प्रमाण जमलं पाहिजे। साबुदाणा भिजवताना साबुदाणा आपण धुवून घेतल्यानंतर पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि साबुदाण्यावर अगदी 1 सेंटीमीटर असं पाणी ठेवायचं आणि रात्रभर किंवा 6-7 तास साबुदाणा चांगला भिजून द्यायचा। म्हणजे खिचडी चांगली मोकळी फडफडीत होते। आपण हा बटाटा चांगला परतून घेऊ। बटाटा परतलेला आहे। आता मी त्यात साबुदाणा घालते। हा साबुदाणा असा चांगला भिजलेला आहे। अशा साबुदाण्याची खिचडी अशी मऊसूत होते। कूट असा लागेल तेवढंच तसंच घालायचा, थोडा थोडा करून। आता हे मीठ, आता चांगली निम्मी परतून झालेली आहे। आता 1 मिनिटभर आपण याच्यावर झाकण ठेवू। आता थोडा वेळ झालेला आहे, आपण झाकण काढू। असं पूर्ण आपली खिचडी परतली की कसं समजायचं, असं खिचडीचा पूर्ण रंग बदलतो तेव्हा आपण समजायचं की खिचडी परतलेली आहे। खिचडी अशी परतून झाली की लिंबू पिळायचं आणि चवीला थोडीशी साखर घालायची। साबुदाणा चांगला भिजला की अशी खिचडी मऊ होते। अशी एकदम सुट्टी पण खिचडी चांगली नाही लागत। अशी मऊसर खिचडी छान लागते। आता आपण ही खिचडी परतलेली आहे। आता आपण भांड्यात काढू। अशा पद्धतीने आपली ही खिचडी तयार झालेली आहे आणि ही खिचडीबरोबर खाण्यासाठी आमटी पण तयार झालेली आहे। या आमटीची रेसिपी मी वरती टॅग केलेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।